माझ्या मुलीच्या नावाखाली घरी यायचा आणि मला झून ज्याचा रोज माझ्या आगवरचे कपडे कडून झून घ्यायचा आणि व्हिडिओ बनवायांचा आणि मला टॉर्चर करायचा। एक दिवशी अचानक असं सते माझ्या मुली समोर आलं, त्यानंतर तिने असं काही केलं। नमस्कार, माझं नाव रमा आहे। मी एक विधवा आहे। माझ्यासोबत माझी एक 24 माझी मुलगी आहे। माझेही वय 30 वर्ष, माझी मुलगी आहे। माझेही वय 30 वर्ष आहे। माझ्या मुलीचं नाव रश्मी आहे। रश्मी 3 वर्षाची होती तेव्हाच तिच्या वडिलांचा हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला। त्यानंतर रश्मीला मी आई आणि वडिलांचे दोघींचे प्रेम दिल आणि दुसरा विवाह करण्याचा प्रश्नच उरला नाही। रश्मी आता 12वी नंतर शिक्षण करत होती। दिसायला खूप सुंदर आणि सेक्सी होती। एका संजय नावाच्या मुलावर खूप प्रेम होतं। तो रोजच रश्मी बरोबर घरी यायचा। रश्मीचा बॉयफ्रेंड होता म्हणून मीही कधी हस्तक्षेप केला नाही। तो रोजच आमच्या घरी यायचा, माझ्याशी गप्पा करायचा। तो माझ्या मुलासारखाच होता। रश्मी खूप हट्टी होती। वडील नसल्यामुळे थोडी लाडावलेलीच होती। एकदा रश्मी घरी नव्हती आणि तिचा मित्र संजय अचानक घरी आला। मी त्याला सांगितले, रश्मी तर आज घरी नाही आहे। मग काय झालं आटी? रश्मी घरी नाही तर मला तुमच्या हाताची चहा खूप आवडतो ना, म्हणूनच मी आलो। का बर तुम्ही मला आज वाचणार नाही आहात का? तसं नाहीये ना घरात। मी त्याला घरात बोलून घेतले। सकाळी आलेल्या दुपार झाली तरीही घरी जायचं नावच घेत नव्हता। रश्मी दुसऱ्या दिवशी सकाळी येणार होती। त्याला कळल्यावर सुद्धा तो इथून जायलाच तयार नव्हता। थोडा वेळ झाला आणि त्याने मला सांगितलं, आटी तुम्ही माझ्या हातचे कॉफी घेणार का? मी खूपच छान बनवतो। एवढे प्रेमाने सांगत होता तर मीही हो बोलले। त्यांनी त्या कॉफीमध्ये काहीतरी टाकून आणलेलं होतं आणि मला लक्षातही आलं नाही। मी कॉफी घेतली आणि 5-10 मिनिटांनी मला झोप यायला लागली। तेव्हा सायंकाळचे 4 वाजले होते। मी झोपून गेल्यावर तो मला बेडवर उचलून घेऊन गेला आणि माझ्या अंगावरचे सर्व कपडे काढले। मला त्याचा स्पर्श जाणवत होता पण माझे डोळे उघडत नव्हती आणि हातामध्येही काय जाण राहिलेले नव्हती। आता त्याने त्याचेही कपडे काढले होते। तो माझ्याशी नको ते कृत्य करत होता, सारखा मला झावत होता। मला कळतही होतं, दुःखही होतं, पण मी काहीच करू शकले नाही। खूप वेळ तू मला झराहिला, त्याच्याही अंगावर कपडे नव्हते। त्यांनी तसेच नग्न अवस्थेत माझेही काही फोटो व्हिडिओज बनवले आणि त्याच्या मोबाईलमध्ये ठेवून घेतली। मला रात्री 5-6 तासानंतर माझे डोळे उघडले। तो अजून इकडेच होता। मी उठले तर माझ्या अंगावर एकही कपडा नव्हता। तू माझ्या बाजूला बसल्या जातात आणि ती मी उठले आणि त्याच्या कानाखाली वाजवली। मी पोलीस स्टेशन फोन करणारच होते तेवढे त्यांनी त्याच्या फोन मधले व्हिडिओज मला दाखवले। तुमच्या मुलीचं माझ्यावर खूप प्रेम आहे। हे फोटो जर मी तिला दाखवले किंवा व्हायरल करून दिले तर ते आत्महत्या करेल, पण तुमचं नावही कधी घेणार नाही। माझ्या मुलीवर माझं खूप प्रेम होतं। मी माझ्या नव्याला गमावलं तसं तिला गमवू शकत नव्हते। मी तिच्यासाठी जिवंत होते। आता मी काय करू असा प्रश्न मला सारखा येत होता। ज्या मुलावर मी एका मुलासारखं प्रेम केलं त्यांनी माझ्याशी काय केलं मला काहीच कळत नव्हतं। संजय आता रोजच दुपारी घरी येऊन मला झवायला लावू का नको ते कृत्यही करायचा। 1-2 तास तर माझ्या अंगावर कपडेही राहू द्यायचा नाही, तर मी येणारच 15-20 मिनिटानंतर। तेव्हाच मला सोडायचा आणि रश्मी आल्यावर एकदम छान माझ्याशी बोलायचा, सतत मला टॉर्चर करत राहायचा। आता मला हे सगळं असह्य झालं होतं। मी रश्मीला सांगितलं तर तीही मला सारखं असं नाही करणार, तो असंच बोलत होती। पण मला तिला हे सगळं तिच्या डोळ्यांना करावा लागणार म्हणून मी एक योजना केली। तिला संजयचा फोन आला आणि विचारलं, तू कधी ऑफिसला जात आहेस? तिने त्याला खोटं सांगून टाइम दिला आणि तू त्या टाइम जाऊन अर्धा तास झाला आणि घरी आला।
रश्मी घरातच लपून राहिलेत आला आणि लगेच माझा हात तर भेटू मध्ये उडत घेऊन गेला. सर मला तशी मी काय म्हणेल तू असं मला का त्रास देतो? रेशमीपेक्षा कमीच तुझ्यावर प्रेम केलं आहे. रश्मिताई जरी होता तुझ्याजवळ यायचा त्याने मला बेडवर पाडले आणि माझी साडी ओढायला लागला तेवढ्यात रश्मी माझ्याकडे परत आले. स्टाप स्टाप करत पळत आली. तिने संजयच्या कानाखाली मारली. तू माणूस ना हैवान आहेस, राक्षस आहेत. माझ्या आईची असन करताना तुला लाज नाही वाटली? तुझ्या आई सारखी आहे ती, एवढे तुला कळलं नाही? आणि त्यानंतर आम्ही दोघींनी उचलले हे पाऊल संजयला आवत पोलिसांच्या ताब्यात. त्याला आणि रश्मीने तिची आणि त्यांची नाते संपले. पोलिसांनी त्याला 10 वर्षाची जेल सुनावली झाली. तुम्हाला माझी स्टोरी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट ही नक्की करा.